म्हणजे शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर झालेली आहे। साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी लढत होण्याची शक्यता आहे। तर रावेरमधून श्रीराम पाटलांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळालेलं आहे। त्यामुळे रावेरमधून श्रीराम पाटील विरुद्ध रक्षा खडसे अशी लढत होणार आहे। मवियातल्या माढ्याचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही आहे। त्यामुळे माढ्याची उमेदवारी अद्यापही वेटिंगवर आहे। दरम्यान माढ्यासाठी शरद पवारांकडे उमेदवार नाही असा टोला रणजित निंबाळकरांनी लगावलेला आहे। माझं भाग्य समजतो 1999 सालापासून एका माथाडी कामगारांच्या मुलाला आदरणीय पवार साहेबांनी राजकारणामध्ये संधी दिली। 5 वेळा आमदार, 1 वेळा मंत्री आणि आता ज्यावेळेला आव्हान होतं त्या आव्हानाच्या वेळेला सातारा जिल्हा चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देऊन त्यांनी या ठिकाणी मला निवडणुकीला समोर जाण्यासाठी या ठिकाणी लोकसभेचं नेतृत्व करण्यासाठी पाठवलेलं आहे। मला अभिमान आहे आणि मला खरोखर आनंद आहे। हे आव्हान माझं एकटंच नाही, मी तुम्हाला सांगितलं माझ्यावरती जनतेचा विश्वास आहे, जनतेची ताकद आहे। त्याचबरोबर हे सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, नाही काँग्रेस असेल, वंचित असेल, सर्व पक्ष आमच्या सोबत आहे। यांच्या ताकदीवरती हे आव्हान आम्ही चांगल्या प्रकारे मिळवू आणि त्याबरोबर जनता मेन म्हणजे माझ्यासोबत जनता, मी नोकरांसाठी ही उमेदवारी माझी नाहीये, ही जनतेची